महिन्याभरातच ठाण्यातील परिवहन सेवेत असलेल्या डबल डेकर इलेक्ट्रॉनिक बस धूळ खात. ठाण्यातील कोपरी येथे चार्जिंग स्टेशन असून डबल डेकर बसही दुसऱ्या कंपनीची असल्यामुळे ती या ठिकाणी चार्ज होऊ शकत नाही. या डबल डेकर बसकरिता वेगळं चार्जिंग स्टेशन उभारण्याची गरज आहे. चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे डबल डेकर बस आनंदनगर बस डेपोमध्ये एका कोपऱ्यात उभी आहे. 1 मे रोजी ठाण्यातील पहिली डबल डेकर बसचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. खर्चिक बाब असल्यानं तो खर्च कोणी करायचा हा प्रश्न आता निर्माण झालाय. डबल डेकर बस एकदा चार्ज केल्यावर ते 150 किलोमीटरपर्यंत प्रवास करते. बस पूर्ण चार्जिंग होण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागतो. कोपरी येथील चार्जिंग स्टेशन येथे डबल डेकर बस सातत्यानं चार्ज करणं शक्य नसल्यानं डबल डेकर बस करिता नवीन चार्जिंग स्टेशन उभारावं लागणार आहे. नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी खर्च मोठा असल्यानं हा खर्च नेमका कोणी करायचा हा प्रश्न आता उपस्थित झालाय. परिवहन विभागाकडून डेपोमध्ये जागेचा शोध देखील घेतला जातोय. भविष्यात ठाण्याच्या परिवहन सेवेत डबल डेकर बस आणखी 9 दाखल होणार आहेत, परंतु चार्जिंग स्टेशनच नसल्यामुळे त्या देखील लांबणीवर जाणार का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. सध्या ठाणे परिवहन सेवेत जे इलेक्ट्रिक बस आहेत त्या ओलेट्रा कंपनीच्या आहेत, मात्र डबल डेकर बस अशोक लेलँड या कंपनीच्या आहे. डबल डेकर बसचा फज्जा एका महिन्यातच उडाल्यानं ठाणेकरांना डबल डेकरच्या बसचा प्रवास कधी करायला मिळेल आणि पुन्हा ही बस ठाण्याच्या रस्त्यावर कधी धावेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकबरोबरच अनेक ठिकाणी बंडखोरांमुळे महायुतीमध्ये गोंधळ घातला असतानाच दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं होम ग्राउंड असलेल्या ठाण्यात निवडणुकीआधीच विजयी पताका फडकवलीय. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून ठाणे विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना उमेदवाराचा बिनविरोध विजय झालाय. आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं या मतदारसंघामध्ये केवळ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असल्यानं त्यांचा बिनविरोध विजय झालाय. शिंदेंच्या पक्षाचे आमदार रवींद्र फाटक हे आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं बिनविरोध विजयी झालेत. फाटक यांचा हा विजय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी असल्याचं मानलं जातं. याच मतदारसंघातून पूर्वी ज्या प्रकारे भाजपचे वसंत डावखरे यांचा विजय झाला होता तसाच हा विजय आहे. शिवसेनेने वसंत डावखरे यांना त्यावेळी मदत केली होती. तशाच प्रकारे आपला विजय झाल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितलं. ज्यावेळेस आपण उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलो होतो त्यावेळेस भाजपच्या इतर नेत्यांना कामं असल्यामुळे ते उपस्थित नव्हते. त्या सर्वांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती. भाजपमध्ये कुठेही नाराजी नव्हती, असंही फाटक यांनी सांगितलं. आघाडीने जो उमेदवार दिला होता त्यामध्ये विजय हा आमचाच होता, हे आकडेवारीनुसार सर्वांना दिसून येत असल्याचंही आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी सुटला. इथून अभिजित पवार यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक अभिजित पवार यांनी माघार घेतली. ठाणे पालघर मतदारसंघात महायुतीचे, विशेषतः भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं मजबूत संख्याबळ आहे. महाविकास आघाडीने फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिला असल्याचंही चित्र होतं. त्यामुळेच मतदानापूर्वीच अभिजित पवार यांनी माघार घेतली. शुभेच्छा देतात तर ती खेळी जी आहे ते ठाण्यात होताना दिसते. सन्माननीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि ठाण्यामधले पालघरमधले सर्व आमदार खासदार सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण त्याचबरोबर मला ही संधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाली आणि मला वाटतं का महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आणि किंवा महाविकास आघाडी बघा, आमच्याकडे विजयाचा महायुतीकडे 100% संख्याबळ होतं आणि त्या माध्यमातून हा विजय होणारच होता, याच्यात काही शंका नाही. आम्ही प्रचाराला पण सुरुवात केली होती, पण त्यांनी आज मागे घेऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. परंतु महाविकास आघाडीचे जे उमेदवार अभिजित पवार यांनी वैयक्तिक ते माघार घेतल्यानंतर काल पण चर्चा होती की ते निवडणुकीला पूर्ण ताकदीने उतरणार आहेत आणि आज सकाळी ज्या पद्धतीने माघार घेतलेला आहे
कसं पाहता कोणाच्या खेळीमुळे मोठी तुम्हाला या ठिकाणी विजय भेटेल असं वाटतं? याच्यात काही खेळी नाही. पराजय समोर दिसत असताना बघा महाविकासाकडे संख्याबळच नाहीये आणि त्यामध्ये आमच्याकडे जे संख्याबळ आहे तर आमचा विजय नक्की असल्यामुळे महायुतीचा प्रश्न नाही. महायुतीचे नेते सर्व एकत्र काम करत होते आणि त्या माध्यमातून आपली प्लॅन व्यूहरचना चालू होती. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं काम करत होतो आणि शिंदे साहेबांचं काम ठाण्यामध्ये 100% तुम्हाला माहित आहे तुमच्या माध्यमातून त्या माध्यमातून योजना चालू होती. त्याला कुठेतरी यश आलं असं मी समजतो. ठाण्यामध्ये अनेक वेळा बिनविरोध झालेले आहे. पुन्हा एकदा बिनविरोध देखील पॅटर्न जो होतो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. खरं तर नगरसेवक निवडणुकी आमदारकी निवडणुकीमध्ये देखील हे बिनविरोध जे आपण पाहायला भेटतो आपल्याला. बघा सध्या ठाण्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकारण करत असतो आणि राजकारण करत असताना आपल्याला त्या दृष्टिकोन आम्ही करत असतो. महायुतीचा याच्या आधी तरी विधान परिषदेमध्ये वसंत डावकरे साहेबांना पण 2 वेळा बिनविरोध महायुतीच्या माध्यमातून दिलं आहे. त्याच माध्यमातून संख्याबळ नसताना आम्ही तो विचार करून महायुतीने दिलेला आहे. तसाच विचार आता या टायमाला त्या महाविकास आघाडीने मला ही संधी दिली. आता बिनविरोध झालेला आहात अशी कुठली कामं आहेत जी राहिलेली आहेत ती करायचं असं माझं तुमच्या मनामध्ये? बघा मी पहिला पण आमदार होतो. आमदारच्या माध्यमातून पालघर ठाण्यामध्ये काम करत होतो. ज्या ज्या प्रश्न माध्यमातून पालघरचे जे प्रश्न असतील नगरपालिका असेल नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिकेचे प्रश्न असतील तर महासभेच्या आपला अधिवेशनाच्या माध्यमातून लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून मार्गी लावायचा मी प्रयत्न करेन. सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचं काम करत असून गडाचं पावित्र्य आणि त्याचबरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी बुरुज दुरुस्ती महादरवाजे तोफगाडी स्वच्छता जनजागृती करत असून या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक तन मन आणि धन लावून काम करत आहेत. दुर्गसेवकांचं गडावर तसंच तेथील वास्तूंवर लक्ष ठेवून तेथील वेळोवेळी गडकिल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचं काम करत आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रदेशांचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं तोफगाडे बनवून काही वर्षांपूर्वी नवसंजीवनी देण्यात आली होती. त्यांच्या संवर्धनाकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी तात्काळ परवानगी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफगाडे सुस्थितीत राहण्याकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीनं तोफगाड्यांना स्वच्छ करून त्याच पावसाच्या पाण्यापासून त्यांची झीज होऊ नये त्या खराब होऊ नये त्याकरिता शाकराणी करण्यात आली आहेत. सदर मोहिमेत तोफांना निळ्या चंदेरी तैलीय रंगानं तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगानं रंगवण्यात आले. दरवर्षी या पद्धतीने या तोफगाड्यांना शाकरणी करण्यात येत असते. दुर्गसेवक आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी यावेळी सांगितलं. संगीता जाधव, संजय सडजी, भावेश शार्दूल, साई जाधव दुर्गसेवक यांच्या प्रयत्नाने तोफा आणि तोफगाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली आहे. यावेळी ठाणे मध्यवर्ती कारागृह उपअधीक्षक श्री भवरही उपस्थित होते. तर आमदार संजय केळकर यांनीही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दुर्गसेवकांचं कौतुक केले. गेली अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले दुर्गसेवक गडकिल्ल्यांचं संवर्धन करत असून कामातून वेळ काढून गडावरील तोफगाडे बुरुज महादरवाजे संवर्धनाचं काम आणि स्वच्छता करत असून गडांवरील जुनी ऐतिहासिक पुरातन मंदिरं पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याची माहिती आमदार केळकर यांनी पत्रकारांना दिली आहे. क्लस्टरसाठी वागळेतील 16 लघु उद्योजकांचा बळी, 350 कामगारांना होणार बेरोजगार. क्लस्टर योजनेसाठी वागळे औद्योगिक क्षेत्रातील 16 उद्योजकांचा बळी ठाणे महापालिकेच्या वतीनं दिला जात आहे. या ठिकाणी 16 लघुउद्योजकांना जागा खाली करण्याच्या आणि 48 तासांच्या आत पाडकामाच्या नोटिसा ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे 350हून अधिक कामगार आणि त्यांच्या 1400 पेक्षा अधिक सदस्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या लघुउद्योजकांच्या पाठीशी आता आमदार संजय केळकर उभे राहिले असून क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा बेमुदत उपोषण करावं लागेल असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी दिलाय.
वागळे परिसरातील फेरोडाय कंपाऊंडमधील औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 16 लघु उद्योजकांना ठाणे महानगरपालिकेकडून 48 तासात पाडकामाच्या नोटिसा देण्यात आल्या. या गंभीर विषयांची माहिती देण्यासाठी बुधवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला भाजपचे आमदार संजय केळकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ठाणे महानगरपालिकेमार्फत वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 येथील फेरोडाय कंपाऊंडमधील सुमारे 16 लघु उद्योजकांना 48 तासात जागा खाली करण्याची आणि पाडकामाची नोटीस देण्यात आली. या नोटिसींमुळे लघुउद्योजकांपुढे गंभीर संकट उभं राहिलं असून या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करून लघुउद्योजकांचं मानवतेच्या दृष्टीने आणि सामाजिक हेतू समोर ठेवून संरक्षण करावे अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान या प्रश्नासंदर्भात आमदार संजय केळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या योजनेला विरोध नसला तरी या योजनेसाठी उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका असा इशारा केळकर यांनी दिलाय. ठाणे शहरात एवढे गंभीर प्रश्न आहेत की विधानसभेत कोणते कोणते प्रश्न मांडायचा असा विचार येतो. ज्या ठिकाणी बुलडोजर फिरवायला हवा त्या ठिकाणी फिरवला जात नाही, मात्र नको तिथे महापालिकेची घाई का असते असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय. अचानक होणाऱ्या या कारवाईमुळे उद्योजकांचे मोठं आर्थिक नुकसान होण्याबरोबरच अनेक कुटुंबियांवर गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी उद्योजक लघु संघटनेनं माहिती दिली आहे. यापूर्वी डॉक्टर अप्पासाहेब खांबेटे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही उद्योग विस्थापित होणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे सद्यस्थितीत देण्यात आलेल्या 48 तासांच्या नोटिशीबाबत माहिती त्यांच्या निदर्शनास आली नसावी या भावनेतून हा विषय काल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असल्याचंही लघुउद्योजक संघटनेनं सांगितलं. तरी पण अशा नोटीस आल्या म्हणजे कंटेम्प्ट कोर्ट नाही होणार नाही. कोर्टात जरी केस असली प्रिज्युडाइस आहे, थांबायला पाहिजे. अहो आपण इतक्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असून सुद्धा तुम्ही काही कारवाई करत नाही. म्हणजे हे महापालिकेचं जे काही चाललेलं आहे ना ते काय चाललेलं आहे मलाही प्रश्न पडलेला आहे. आणि जिथे आदेश आहेत तिथे कारवाई नाही आणि जिथे कुठलेही काही आदेश नाहीत तिथे हे म्हणजे असे धावत सुटल्यासारखे कारवाई करायला तयार झालेत आणि क्लस्टरच्या करता. त्याच्यामुळे हे अन्यायकारक आहे, हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तुम्ही सुसंवाद करा, या उद्योजकांबरोबर बसून त्याच्यातला तोडगा काढा आणि त्याच्यानंतर जी क्लस्टर करता पाहिजे असलेली जागा आहे. यांनी तर वागळे इस्टेट मधल्या सगळ्याच इंडस्ट्रीला 75% इंडस्ट्रीला नोटिसा काढल्या. वागळे इस्टेट काही सगळं हे करणार आहेत, करायचंय का? उद्योग सगळे संपून टाकायचे आहेत का? हा देखील याच्यामध्ये प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर हे मागे घेतलं नाही तर ही मंडळी जी आहे ती या ठिकाणी बेमुदत धरणं करतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही देखील या उद्योजकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू. शिवसेनेच्या राज्य संघटन प्रमुखपदी आनंद परांजपे यांची नियुक्ती. शिवसेना पक्षाच्या राज्य संघटन प्रमुखपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार आनंद परांजपे यांची राज्य संघटन प्रमुख कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य म्हणून 1 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा तसंच आनंद दिघे यांच्या शिकवणीचा राज्यभर प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी परांजपे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसंच शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावं असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केलाय. या नियुक्तीमुळे राज्यातील शिवसेना संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार असून आगामी काळात पक्ष विस्तारासाठी आनंद परांजपे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.